तुम्हाला बांधासाठी भांडणारा जरी भाव असला तर आयुष्यात तुम्हाला सांभाळणारा जीवनातला तुमचा भावच आहे रे दादा. गाव असंच आहे. गाव राखेलचा डबा हातात गावात घेऊन बसले, कधी तुमचं पेटतंय आणि एकदा कवाशी आम्ही ती राखेलचा डबा ओततोय. हे गाव ह्या करताच बसले जाता. गावाच्या नादाला लागू नका. सांगून जातो आज कीर्तनातून, ऐका ऐका ऐका. जुन्यातले गाणं आहे तांब्याचा विष्णुबाळा, प्रत्येकाने पिक्चर बघितला असेल, बरोबर आहे ना? त्यातले एक जुन्यातलं गाणं आहे. थोडस जीवनातलं वैरत्व संपवा आणि भावाभावातलं प्रेम जपायला शिका. आयुष्यातला भाव तुमच्या सोबत येईल. अरे मित्र कमवता पण भाव सुद्धा तसा कमवा. का सांगून जातो, ऐकून जा. रामायण प्रत्येकाने बघितले, पण त्या 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 ह्याचं वाक्य होतं कुणाचं? ज्यानं सीतेला पळवून नेलं होतं त्या रावणाचं वाक्य होतं. ते प्रभू रामचंद्रांना म्हणत होता, ए प्रभू रामचंद्र, अरे माझ्याकडून तू मेला असतास, पण आज तू वाचलायस त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण आहे, कारण तुझा भाव तुझ्या सोबत आहे. आणि आज मी मेलोय त्याच्या पाठी एकमेव कारण आहे, कारण मला माझा भाव सांभाळता आला नाही, म्हणून मला मरावं लागलं. हे रामायण आपल्याला शिकवतं. म्हणून कधीतरी रामायणातल्या 4 गोष्टी ऐकायला शिका, आचरणात आणायला शिका. रामायण ते शिकवतं, म्हणून भावातला भाव जपा. ईद भराच्या काकरीसाठी नका रे 40 वर्ष कोर्टात दावा खेळू. काय तुम्हाला मिळणार आहे? 40 वर्ष कोर्टात दावा टाकणार, कोर्ट काय निकाल देणार नाही, आणि 80 वर्षापर्यंत तुम्ही मरणार आणि तुमची पोरं ढाब्यावर बसून इकून खाणार. अरे ढाब्यावर बसून इकून खाण्यापेक्षा आत्ताच भावातला भाव पण सगळं वैरत्व पण बाजूला सोडा आणि भावातला भाव जपायला शिका. जुन्यातलं गाणं आहे बघा दादा, आठवलं तर बघा तुम्हाला. कारण हे जर वाचायला लागलं तर आपल्याला गाव लय मारील. तर दोघाला बी मार सोसायचं नाही. रत्नागिरीतनं बाहेर जायचं आहे, इतकं मारत्याल, झाडा झुडपातनं लय हाणत्याल, नडग्या नडग्या सोलत्याल. आपल्याच्यानं काय मार सोसायचं नाही, म्हणून मी आपला झाडाखाली जाऊन बसलो तिकडं आणि त्यानं असं पुस्तक उलट धरलं आणि त्याला म्हटलं पुस्तक तरी सवच कर. त्यानं पुस्तक सवच केलं. आता ते साधवानीच करतो वाचतो. ऐकायचंय का? ऐका ऐक किती शांत बसल्यात. ऐकाय मागापासून वळा 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 लावते तिकडं. बुवा जीव मी ह्याला सांगू सांगू कर. ऐका आता, ऐका 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 ऐकाय की थांबाय की वाचतो. वाचता येत नाही हो अजून, ती पहिलीच होतं ना. पहिली पुस्तक ऐकाय बर बघ आता खरंच ऐका. तापटा का पकडू द्या. ते पुस्तक असं घेतलं वाचत. साधवानी सकाळी उठला पसात ते वड्यात गेला साधवाने उडी मारली. वड्यात माघारी आला, अंगाला फसा फसा म्हणला. परत साधवाने उडी मारली. पहिला ते संपला. तसा देव सांगितलं बाया पाल्याचा बिस्किट घेऊन या. बायकोला सांगितलं त्या देव. दुसरा ते संपला. साधवाने सांगितलं आता मी लगेच बाजारात जाऊन येतो, 2-4 भाकरी करून ठेव. तिसरा ते संपला. साधवानी तसाच परत मित्र सांग गेला. परत माघारी आला. चौथा ते संपला. मी दोस्तारच वर केलं. म्हणलं आता गावात थांबण्यात मजा नाही. करायच तरी काय, दोस्तार मी वर केलं. आता गावात थांबायच नाही, पण जात जशी खोकली ही मोकळीच झाली. आता ह्याच हसायची गरजच पडत नाही. माणसाने एवढं मोकळं असावं. जसं मी दोस्तार वर केलं संघ महाराज असं, आणि जसं नितीन महाराज दोस्तार वर धरलं तसं ती खोकलं. मी ऐकायला सुरुवात केली. ती म्हणायला लागलं, मी काय तसं देणार घालणार होतो, पण मला सांगितलं 3000 रुपये देतो म्हणून मी आलोय. या दोघांच्या प्रपंचाचं वाटून झालं. लिंबा खाल्या बुवाच्या बोकांडी जाऊ दे पुंडरी. एकच मातीच मडक ती बी कुठवर 20व्या मान समाचार घाल मागणाला. ती बी इथंच राहील रे गड्या. कशाचा गर्व करता? कशाचा गर्व करू नका. महाराज म्हणतात विको कमी करा. ऐका, महाराज म्हणतात, बरीच माणसं अजून बी म्हणतात बरं का. महाराज काय म्हणतात? या जमिनीपासून खालच्या जमिनीपर्यंत, या जमिनीपासून खालच्या जमिनीपर्यंत. अरे पण जमीन तुला सांगते, असा तुझा पंजाबी म्हणता ना आजाबी म्हणता. आजाला बी मातीत मीच घातला आणि पंजाला बी मातीत मीच घातला. मी सांगत नाही, प्रमाण आहे त्या करता. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो, देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. उठा उठा बाबा पंढरी वाजोनी तुझा नवनाई. वैर करुणी कुणा शिराग धरुणी कुणाचा, वैर करुणी कुणा शिराग धरुणी कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो,
जग प्रेमान हे जिंका तो लसावा रामनाचा वैर करुणी कुणा सिराग धरुणी कुणाचा नकारे दादा वैर तो पण करू आयुष्यात यातलं काही सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही आयुष्यात फक्त